ठीक आहे. तर आपण गेहे शूरहा हा पाठ पाहत होतो. यामध्ये प्रथम दृश्य आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सूत्रधार कृषक यांच्याद्वारे प्रस्तावना झालेली आहे आणि द्वितीय दृश्यामध्ये जो मेन रोल आहे सुवर्णकार, तर त्या सुवर्णकाराची आपल्याला इथे ओळख झालेली आहे आणि तो काय करतो आहे तेही आपल्याला इथे कळलेलं आहे. त्याला त्याची भार्या आणि सेवक दोघं पण सांगतायत वारंवार की तू काय कर, एकटा असा येत जाऊ नकोस. पण तो काय म्हणतोय, मी काय आहे, शूरवीर आहे, मी 5-6 चोरांना असाच हे करून देईन, मारामारी करेन. अशी त्यांनी बरेच बढाया मारलेल्या आहेत आणि त्यामुळे मला काही भीती वाटत नाही. असं इथंपर्यंत आपला मागचा आलेला आहे. आता तृतीय दृश्यात बघूया काय होते. मी वाचते इथं. सुवर्णकारः नित्यकर्मानुसारेण मंजूषां गृहीत्वा प्रविशति. अर्थ कळला याचा अर्थ काय आहे. सुवर्णकार म्हणजे तो सोनार, नित्यकर्मानुसारेण म्हणजे नेहमीप्रमाणे रोजच्या कार्यक्रमाप्रमाणे, मंजूषां गृहीत्वा, मंजूषा म्हणजे काय, पेटी, बरोबर, ती पेटी घेऊन प्रवेश करतो असं आपल्याला दृश्य दिसतं. अंधकारः शनैः प्रकाशते, म्हणजे अंधार आहे स्टेजवरती, तो हळूहळू काय होतो आहे, उजेड तिथे झालेला आहे, पण मंद प्रकाश आहे. किंतु रात्री समयन दर्शन, रात्रीची वेळ दाखवायची आहे त्यामुळे मंदच प्रकाश आहे. इतस्ततः पश्यन् सुवर्णकारः निश्वस्य. इतस्ततः म्हणजे इकडे तिकडे बघत तो सुवर्णकार एक निश्वास टाकतो. निश्वास माहिती आहे ना, असं जे करणं आहे त्याला म्हणतात निश्वास. तर सुवर्णकारः अद्य द्वितीयः दिवसः, आज काय आहे, दुसरा दिवस आहे. म्हणजे बघा, त्या लोकांनी सांगितल्यापासून याच्याही डोक्यामध्ये चोराचं एक प्रकारची वाट पाहणं चाललेलं आहे. म्हणून तो काय म्हणतोय, न आगतः कोऽपि चोरः, आज दुसरा दिवस आहे पण अजून कोणीही चोर आलेला नाही. अतः नास्ति किंचिदपि चिंतायाः कारणम, त्यामुळे चिंता करायचं काही कारणच नाही. मम भीरुः भार्या, भीरू याचा अर्थ काय, भित्री, भीरू म्हणजे भित्री. माझी भित्री भार्या, भार्या म्हणजे पत्नी, माझी ही घाबरट पत्नी कारणम विना एव बिभेती, विनाकारण काहीच कारण नाही तरी घाबरते. यदि चोराः आगमिष्यन्ति, जर चोर आले, आगमिष्यन्ति हे भविष्यकाळाचं झालं रूपस्य भविष्यकाळ, जर चोर आले तरी दास्यामि तेभ्यः पादप्रहारान्, तर आम्ही त्यांना काय करू, पादप्रहार म्हणजे एक लाथ मारून देईन. अभिनयं करोति, त्यानुसार तो अभिनय करतो. म्हणजे हे सगळं मनातले मांडे चालले आहेत बरं का ह्याचे. कटिवस्त्रे स्थापितां छुरिकां दर्शयित्वा, कटिवस्त्र म्हणजे काय, कमरेला, कमरेला जे वस्त्र बांधलंय त्याच्यामध्ये त्यांनी काय ठेवली, छुरिका म्हणजे सुरी ठेवलेली आहे, ती काढून दाखवतोय इथे. आणि एषा अस्ति मम समीपे छुरिका अपि, ही माझ्याकडे एक सुरीसुद्धा आहे. एतया अहं तान् क्षतविक्षतान् करोमि, या सुरीने मी काय करेन, त्यांना क्षतविक्षत म्हणजे अगदी त्यांना जखमी करून सोडेन. तेवढ्यात काय झालेलं आहे, त्याची भार्या पुरुषवेषेण प्रविश्य कृत्रिमस्वरेण, त्याला धडा शिकवायला, ऐकत नाही म्हणल्यावर धडा शिकवायला त्याचीच पत्नी पुरुषाचा वेश धारण करून तिथे आलेली आहे आणि कृत्रिमस्वरेण म्हणजे ती पुरुषाचा आवाज काढते आहे. हे कोसित्वम, ए कोण आहेस तू, तिष्ठ, तिष्ठ म्हणजे थांब,
मा गच्छ पदात पदमपि. एक पाऊल सुद्धा बघा, हा प्रयोग कसा आहे तो बघा. पदात पदम म्हणजे एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ नकोस. सुवर्णकार सभयम घाबरून. कोस्ति एषः. हा कोण आहे बाबा. आधीच घाबरला बरं का हा. किम सत्यमेव आगतः. अरे चोर खराच आला की काय. सुवर्णकार रिपीट झालेला आहे. अहं तु एकः अस्मि. मी तर काय आहे, एकटाच आहे. ते तु बहुसंख्याः दृश्यन्ते. अजून याला चोर कुठून दिसले कोणास ठाऊक, पण तो काय मनातच. ते तर खूप संख्येमध्ये दिसत आहेत, खूप जास्ती आहेत. तेभ्यः कथमहं भवामि अलम. अहम कथम अलम भवामि. तेभ्यः. तेभ्यः ही विभक्ती कोणती आहे सांगता येईल. तेभ्यः पंचमी नाही, इथे चतुर्थी आहे. का चतुर्थी आहे. बरोबर, पंचमी चतुर्थीचं रूप एकच होतं तेभ्यः, पण इथे चतुर्थी आहे. का चतुर्थी आहे तर अलम या अव्ययाचा इथं प्रयोग आलेला आहे. अलम. अलम म्हणजे काय, पुरे आणि पुरेसा असे दोन्ही अर्थ होतात. म्हणजे अलम हास्येन, यामध्ये हसणं पुरे, इथे पुरे या अर्थाने आहे. त्यामुळे हास्य शब्दाची काय आली इथं तृतीया आली. आणि भीमः दुर्योधनाय अलम म्हणजे भीम हा दुर्योधनाला पुरेसा आहे, म्हणजे काय तुल्यबल आहे. या अर्थामध्ये अलमसाठी कोणती विभक्ती येते, चतुर्थी. समजतंय. तर इथे कोणती विभक्ती आलेली, ते भीही तर नाही आहे किंवा तैही तर नाही आहे, त्यामुळे ती आहे चतुर्थी. तेभ्यः अहम अलम कथम भवामी. त्यांना मी पुरेसा कसा पडणार. किं करोमि अधुना. काय करू मी आता. लगेच प्रार्थना करायला लागला देवापाशी. हे देव रक्ष माम. अरे देवा माझं रक्षण कर बाबा आता. भयकातरः पलायितुम इच्छति. बघा आत्ताच तो काय करत होता, डिंगा हाकत होता की मी यांना मारेन, याच्याने क्षतविक्षत करेन. आणि आत्ता पहिलं काय आहे त्याचं काम, पलायितुम इच्छति. घाबरून तो पळून जाण्याची इच्छा करतो. त्याप्रमाणे त्याची ॲक्शन व्हायला लागते. तेवढ्यात ती भार्या कठोर स्वरेण. रे सुवर्णकार की न शृणोषि आदेशम तिष्ठ. ती चांगल्या कडक आवाजात त्याला म्हणते, ए सुवर्णकार. न शृणोषि. शृणोषि म्हणजे ऐकत नाहीस, माझा आदेश ऐकत नाहीस, थांब. सुवर्णकार म्हणतो, न श्रुतम मया किमपि. मी काही ऐकलं नाही हो. तत् नाहं तिष्ठामि अतः. म्हणून मी काही थांबत नाही. आता इथे तत् हे जे आलेलं आहे ते अतः या अर्थामध्येच आलेलं आहे. म्हणून या अर्थामध्ये, म्हणून मी काही थांबत नाही. अहं तु पलायनं करोमि. मी तर आता पळून जातो बाबा. पलायितुम प्रयतते. पुन्हा पळायचा प्रयत्न करतो. तेव्हा ती भार्या उच्चैः जोराने, कथम पलायनं करोषि तिष्ठ. काय, पळून कसं जातोयस, थांब. अहं कथयामि तिष्ठ. ती पुन्हा जोरात सांगते, मी सांगतोय थांब. किम न शृणोषि. काय ऐकत नाही आहेस तू. मग तिने खड्ग पण आणलेला आहे, तलवार आणलेली आहे बरोबर. खड्गेन निरुध्य. निरुध्य याचा अर्थ काय, अडवून. हे रूप काय सांगता येईल, निरुध्य. नि अधिक धातू कोणता आहे, रुध. नि अधिक रुध याचं कोणतं रूप आहे, हे निरुध्य म्हणजे ल्यबंत. ल्यबंताचा कसा अर्थ होतो, अडवून. म्हणजे इथं क्रिया पूर्ण झालेली आहे एक. आता दुसरी,
रे भीरुभद्र म्हणजे निरुद्ध वदती. वदती हे अध्यारोप धरायचं. त्याला अडवून ती म्हणते, हे भीरुभद्र, अरे भित्र्या माणसा, देही ते सुवर्ण मंजूषान झटिती. तुझी ही सुवर्ण मंजूषा, मंजूषा झालंय ते मंजूषा पाहिजे, तुझी ही सोन्याची पेटी दे पटकन इकडे. बघा, यांनी काही प्रतिकार केला नाही, काही नाही. भयेन कंपमान, हा भीतीने कापायला लागला थरथर. द द दास्यामी दास्यामी, त्याला बोलायलाही येईना, देतो देतो. किंतु निवारय एतं खड्गम, पण पहिल्यांदा ही तलवार बदवडी बाजूला कर. अस्य दर्शनेन मे अंगानी भयेन कंपनते, याच्या दर्शनानेच म्हणजे हे पाहून, खड्ग पाहून तुझं माझं सगळं अंग कसं होतंय, थरथर कापतंय. आणि त्याच्या हातात ती आत्ता त्याने छुरिका दाखवलेली होती ना, इतका थरथर कापतोय की ती जी सुरी आहे ती त्या भीतीमुळं जमिनीवर त्याची पडते. ती भार्या उच्चैः विहस्य, हा हा हा, किं खड्गस्य केवलं दर्शनमात्रेण ते एवं विधा स्थितिः. काय, नुसती तलवार दाखवली, दिसली तर तुझी ही गती आहे. मग तस्य प्रहारः एव प्राप्तश्चेत् किं भवेत्. त्याचा जर मी तुझ्यावर प्रहार केला तर तुझं काय होईल. प्रहार करणे म्हणजे मारणे. ती जर तुझ्यावर मी मारली, तलवार मारली मी तुला, तर काय होईल तुझं. सुवर्णकार अत्यंतक भयेन, प्रचंड घाबरलेला आहे. मा प्रहारं कुरु. मा म्हणजे काय, नको नको नको, तू मारू नको बाबा. यद यद त्वमिच्छसि तद ददाम्यहं. यद यद, जे जे तुला हवं असेल, तू मागशील, तद ददामी, तू तर ते सगळं मी तुला देईन. किंतु मा कुरु प्रहारम, पण तू माझ्यावर प्रहार करू नकोस. ती भार्या म्हणते, रे भीरू पुरुष, मया न कृत प्रहारः. अरे घाबरट माणसा, मी तुझ्यावरती अजून प्रहार केलाच नाही आहे. नेच्छामि वा प्रहारं कर्तुं. प्रहार करण्याची, तुझ्या मारण्याची मला इच्छा पण नाही. इच्छामि केवलं द्रव्यम. मला तुझं फक्त द्रव्य, द्रव्याचा अर्थ काय, धन. तुझी फक्त पाहिजे संपत्ती, धन पाहिजे तुझ्याकडचं. तद्देहि ते सुवर्ण मंजूषां मह्यं झटिती. तत् याचा अर्थ इथे काय, तर. बघा हा, तत् या अव्ययाचे कसे वेगळे प्रयोगानुसार अर्थ बदलतात. तर मग तुझी ती सुवर्णाची पेटी, सोन्याची पेटी पटकन मला दे. झटिती म्हणजे पटकन. झटकन हा मराठीत शब्द आलेलाच आहे याच्यावर. सुवर्णकारः ददामी गृहाण एतां मंजूषां. देतो, ही घे पेटी, असं म्हणून पटकन ती डोक्यावरची पेटी भूमौ स्थापयित्वा, मंजूषां भूमौ स्थापयित्वा शीघ्रतया दूरं सरति. ती लगेच खाली अशी ठेवतो आणि लांब होतो त्याच्यापासून, म्हणजे पुन्हा पळायला लागतो. ती भार्या पुन्हा थांबवते. रे मूढ, देहि तव आभूषणानि अपि अविलंबेन. म्हणजे पेटी तर घेतलीच, पुन्हा त्याच्या अंगावर जे काही सोनं होतं, अलंकार होते, ते सुद्धा तिने मागितले. अरे मूर्खा, तुझ्या अंगावरचे दागिने सुद्धा पटकन दे. अविलंबेन म्हणजे, विलंब म्हणजे उशीर, अविलंब म्हणजे चटकन, लवकर. सुवर्णकार म्हणतो, नाही यच्छामि आभूषणानि. नाही, मी अलंकार देणार नाही माझे. भार्या कठोर स्वरेण, किं वदति पुनर्भण. काय म्हणतोस पुन्हा एकदा. भण म्हणजे सांग. बघा, भण याच्यावरून मराठीत कसा आलाय, म्हण. पुन्हा एकदा सांग. सुवर्णकार कर्णं स्पृष्ट्वा, कानाला हात लावतो. न मया किंचिदपि उक्तम. नाही, मी काही बोललो नाही. एतानि आभूषणानि, हे दागिने, असं म्हणून आभूषणानि अपनीय ददाती. हे सगळे दागिने काढतो आणि तिच्याजवळ देतो. गंतुकामः सभयम. पुन्हा गंतुकामः म्हणजे जाण्याची इच्छा करणारा. घाबरून भीतीने काय म्हणतो,
अपि अपि गच्छामि अहम, मी आता जाऊ शकतो. आता इथे अपि सुरुवातीला आलेलं आहे वाक्याच्या, त्यामुळे ते काय झालेलं आहे, प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे. मी जाऊ आता. भार्या, कथं गच्छति, यच्छ तव उत्तरीयम अपि. कसं जाशील, तुझं हे उत्तरीय. उत्तरीय याचा अर्थ उपर्ण, ते सुद्धा दे. सुवर्णकारः सविस्मयम्, किमहम उत्तरीयेण विना कथं गच्छामि गृहम्. तो असा बुचकळ्यात पडलेला आहे आणि आता उपरण्याशिवाय मी कसा काय घरी जाऊ, असं तिला म्हणतो आहे. ती म्हणते, तन्नाहं जानामि, आनय शीघ्रम. ते मला माहीत नाही. आनय म्हणजे आण, चल आण लवकर. सुवर्णकारः निरुपायस्सन्, त्याच्यासमोर आता काही उपाय राहत नाही आणि म्हणतो, का गतिः, आता काय, गृहाण, घे, असं म्हणून तो ते उत्तरीय तिला देतो. कुत्रास्ति प्राणरक्षिका छुरिका, आनय तत्. तेवढ्याने तिचं समाधान नाही झालं. तिने काय सांगितलं, तुझ्या प्राणांचं रक्षण करणारी ती सुरी, ती कुठे आहे, आनय तत्, ती पण दे. सुवर्णकारः, छुरिका, सुरी. तोच चाचपायला लागला. कटितटे स्थापिता, म्हणजे कमरेला कनवटीला बांधलेली ती सुरी, स्पर्शेन अन्विष्य, असं चाचपून पाहायला लागला. नास्ति अत्र छुरिका, इथं सुरी नाही आहे दिसते. कुत्रापि पतिता इति भाती, कुठेतरी पडली असं दिसते. ती भार्या म्हणते, रे कीदृश पुरुषोसी त्वं. अरे तू कसला पुरुष आहेस रे. प्राणरक्षकं शस्त्रमपि पातयसी, म्हणजे तुझ्या प्राणांचं रक्षण ज्या शस्त्राने करायचं ते शस्त्रसुद्धा तू टाकून दिलेलं आहेस. तव प्राणहरणमेव उचितम, तर तुझं प्राण घेणंच योग्य ठरेल. अभिहंतुम प्रयतते, त्याला मारायची फक्त काय करते, ती ॲक्शन करते. तेवढ्यात तो प्रचंड घाबरतो. प्राणभयेन मा मम प्राणहरणं कुरु, मा प्रहारं कुरु, मा प्रहारं कुरु. माझे प्राण घेऊ नकोस, नकोस, माझ्यावर हल्ला करू नकोस, प्रहार करू नकोस, असं म्हणून पलायनं करोति, पळून जातो. भार्या तस्य पृष्ठतः धावती, त्याला घाबरवण्यासाठी अजून ती त्याच्या मागे धावत जाते. प्रकाशः लुप्तः भवति, स्टेजवरती अंधार होतो. संगीतम प्रसंगानुकूलम. बघा, म्हणजे तुम्हाला पण कुणाला नाटक लिहायचं असेल तर ह्या प्रकारच्या ह्या ज्या सूचना आहेत त्यासुद्धा तिथे अपेक्षित असतात. तर संगीत कसं आहे, प्रसंगानुकूल आहे. तर इथे आपलं तृतीय दृश्य संपलेलं आहे.